1400 पानाचा अहवाल आहे. 1400 पानामध्ये सगळं साक्षी पुरावे घेतले, तुम्ही पाहू शकता. आणि त्यांनी सांगितलं की अनिल देशमुखच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही. जस्टिस चांदीवाल कमिशनचा अहवाल सार्वजनिक करावा अशी माझी 1-1.5 वर्षापासून मागणी आहे. आणि आधी माझी मागणी आहे, माझ्या चिरंजीवाला कधी त्यांनी कोर्टामध्ये बोलावलं नाही. असतं तर त्यांनी त्या कोर्टामध्ये बोलावलं असतं. आणि म्हणून माझा आधी आग्रह आहे की जस्टिस चांदीवालचा अहवाल राज्य शासनाने जनतेसमोर ठेवावा. आपल्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत. देशमुख साहेब, ज्या चांदीवाल कमिशनचा उल्लेख करून गेले काही महिने आपण दावा करत होतात की चांदीवाल कमिशनने तुम्हाला क्लीन चिट दिली आहे, ते न्यायाधीश चांदीवाल आज ABP माझावर आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या अहवालात क्लीन चिट असा शब्द नाही, मी क्लीन चिट दिलेली नाही. क्लीन चिट शब्द नसेलही, पण त्यांनी सरळ सांगितलं आहे की याच्या अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही. याचा अर्थ शब्द वेगळा असेल क्लीन चिट, पण त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलं की अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळले नाही, हे क्लिअर कट त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की साक्षी पुरावे नाही होऊ शकले. त्यांचं असं म्हणणं आहे की साक्षी पुरावे नाही होऊ शकले. तुम्ही ऐकलं नाही, पुरावे नाही. त्यांनी 11 महिने चौकशी केली. 1400 पानाचा रिपोर्ट आहे, त्यामध्ये त्यांनी कोणतेही पुरावे अनिल देशमुखांच्या विरोधात नाही असं अहवालात म्हटलेलं आहे. सचिन वाझे हे जे आहेत ते कुठेतरी दिशाभूल करत होते का? कारण त्यांनी ॲफिडेव्हिटवर सचिन वाझे जेव्हा म्हणायचे की खूप काही आहे, मात्र जेव्हा साक्षी पुराव्यासाठी त्यांना बोलवलं जायचं तेव्हा ते काहीच देत नव्हते, असंही चांदीवाल म्हणतात. सचिन वाझेंनी जेव्हा त्यांनी बोलावलं साक्षी पुराव्यासाठी, तर सचिन वाझेंनी सांगितलं की अनिल देशमुखांनी कधीही मला पैसे मागितले नाही, त्यांच्या कोणत्याही सहकार्याने मला कधीही पैसे मागितले असं त्यांनी आपल्या साक्षीमध्ये जस्टिस चांदीवाल साहेबांच्या समोर सांगितलं. आणि म्हणून चांदीवाल साहेबांनी सांगितलं की अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. ते असंही म्हणाले की म्हणजे ही पूर्ण चौकशी सुरू असताना अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट झाली होती अशी त्यांना माहिती मिळाली. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांची भेट झाली होती आणि त्याच्यानंतर कुठंतरी सचिन वाझेंची एक भाषा बदलली, एक कालावधी तोच होता, त्याच काळामध्ये भेट झाली आणि त्याच्यानंतर सचिन वाझे यांनी कुठंतरी सहकार्य तेवढं केलं नाही आयोगाला. मी तर जेलमध्ये होतो, कशी भेट होणार? मी तर जेलमध्ये होतो ना, भेटवायचा प्रश्नच नाही. मी ऑर्थो रोड जेलमध्ये होतो. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही पुरावे माझ्या विरोधात नाही आहेत, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ते हे म्हणाले की तुम्हाला तिथे तुम्ही माजी गृहमंत्री होते म्हणून तुम्हाला एक खोली त्यांनी बसायला दिली होती आणि कदाचित ते त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेरची होती म्हणून तिथे भेट होत साहेब. नाही, अशी कुठलीच भेट झाली नाही सचिन वाझे. अरे मी त्यावेळेस जेलमध्ये होतो आणि पोलिसांच्या बरोबर कोर्टमध्ये यायचो. एक उल्लेख त्यांनी केला आहे की ठाण्याचे काही अधिकारी, ठाण्याचे एक DCP होते, ते हस्तक्षेप करू पाहत होते या सगळ्या प्रकरणामध्ये. आपली काही ओळख आहे किंवा आपण ओळखता असं कोणी DCP किंवा पोलीस अधिकारी हस्तक्षेप करत होते या प्रकरणात? आता आमच्याकडे 1.25 लाख पोलीस अधिकारी आहेत. कोणता अधिकारी समजू मी? 1,25,000 अधिकारी आमच्याकडे आहेत. पण न्यायाधीश चांदीवाल जे म्हणतात की साक्षी पुरावे झाले नाही आणि कदाचित होऊ दिले गेले नाही, अशा पद्धतीचा त्यांचा टोन आहे. 1400 पानाचा अहवाल आहे. 1400 पानामध्ये सगळं साक्षी पुरावे घेतले, तुम्ही पाहू शकता. आणि त्यांनी सांगितलं की अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही. आपण मागणी करत होतात वारंवार की हा अहवाल खुला करावा. अहवाल अजूनही माझी मागणी आहे की 1400 पानाचा अहवाल खुला करावा, म्हणजे कोणाकोणाचे साक्षी पुरावे झाले ते सर्व समोर येईल. परमबीर सिंह यांनी पण जे ॲफिडेव्हिटवर जे काही म्हटलं त्याच्यानंतर साक्षी पुराव्यासाठी त्यांनी काही पुरावे दिले नाही किंवा हे दिले नाही, परमबीर सिंह बद्दलही त्यांचा असा उल्लेख. परमबीर सिंगला जेव्हा कोर्टामध्ये बोलावलं त्यावेळेस परमबीर सिंगला 6 समन्स पाठवूनही ते आले नाही. त्यांनी माझ्यावर आरोप केला ना, आरोप केल्यानंतर त्यांनी स्वतः कोर्टामध्ये यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ॲफिडेव्हिट करून दिलं. परमबीर सिंगनी ॲफिडेव्हिट करून दिलं की माझ्याकडे कोणतेही पुरावे अनिल देशमुखांच्या विरोधात नाही. ॲफिडेव्हिट आहे त्यांचं. म्हणून मी चिंतित सांगतो तुम्हाला की माझ्या विरुद्ध कोणतेही पुरावे नाही. एक तर सचिन वाझेंनी स्वतः जस्टिस चांदीवाल समोर सांगितलं की अनिल देशमुखांनी मला कधी पैसे मागितले नाही. नंबर 1, परमबीर सिंगनी ॲफिडेव्हिट करून दिलं. त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही. आणि म्हणून माझा आधी आग्रह आहे की जस्टिस चांदीवालचा अहवाल राज्य शासनाने जनतेसमोर ठेवावा. म्हणजे कोणते पुरावे झालेत, कोणाकोणाची साक्ष झाली, कोणत्या साक्षींनी काय म्हटलं, काय जबाब दिला, हे सर्व आपल्या लोकांसमोर येईल. माझं 1 वर्षापासून मी आग्रह करतो आहे की जस्टिस चांदीवालचा अहवाल जनतेसमोर लवकरात लवकर ठेवा. ही माझी मागणी आहे, कारण की माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही.
म्हणजे आपल्याला असं वाटतंय की सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी जे काही शपथपत्रावर जे काही म्हटलं होतं त्या संदर्भात साक्षी पुरावे आयोगासमोर झालेले आहे सगळे. म्हणून माझा आहे की सर्व साक्षी पुरावे झाले आहेत, म्हणून त्यांनी म्हटलं आहे की अनिल देशमुखांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. एक उल्लेख त्यांनी व्हॉट्सअप चॅटचा केला आहे की अनिल देशमुख यांचे चिरंजीव, नाव नाही घेतलंय त्यांनी, पण अनिल देशमुख यांचे चिरंजीव यांचा एक व्हॉट्सअप चॅट काही लोकांसोबत 40 लाख रुपयाचा उल्लेख. माझ्या चिरंजीवाला कधी त्यांनी कोर्टामध्ये बोलावलं नाही. असतं तर त्यांनी त्या कोर्टामध्ये बोलावलं असतं. म्हणजे त्यांनी सचिन वाझेने जे पुरावे त्यांच्यासमोर असं त्यांनी जे व्हॉट्सअप दाखवलं असेल, त्यांना वाटलं असेल की याच्यामध्ये यांना बोलवायची काय आवश्यकता नाही. सलील देशमुखला केव्हाही कोर्टामध्ये कधीही बोलावलं नाही, आणि बोलायला असतं तर त्यांनी तिथे दाखवलं असतं. पण त्याला कोणत्याही वेळेस सलील देशमुखला समन्स आला नाही, आणि सलील देशमुखला कुठेही कोर्टात बोलावण्यात आलं नाही. कोणी आरोप केला पण त्यांच्या लक्षात आलं असेल जास्तीत चंदीवाल याच्यामध्ये काही अर्थ नाही, म्हणून सलील देशमुखला बोलवण्यात काही अर्थ नाही, म्हणून त्यांनी बोलावलं नाही. एकदाही सलील देशमुखला कोर्टात बोलावलं नाही. न्यायाधीश चांदीवाल असंही बोललेत की एक आयोगाला जे काही साधनं किंवा जे काही जागा किंवा एक जे पूर्ण सरकारकडून एक सहकार्य मिळायला हवं तो कुठंतरी मिळाला नाही. त्यांनी ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षातही आणून दिलं होतं. काय मला त्याची कल्पना नाही. चांदीवाल कमिशनचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. जस्टिस चांदीवाल कमिशनचा अहवाल सार्वजनिक करावा अशी माझी 1-1.5 वर्षापासून मागणी आहे, आणि आधी माझी मागणी आहे की हा अहवाल जनतेसमोर आला पाहिजे, जेणेकरून कोणाकोणाच्या साक्षी झाल्या ते माहीत पडेल, आणि माझ्या विरुद्ध कोणतेही पुरावे नाही हे सुद्धा जनतेला माहीत पडेल. एक अखेरचा प्रश्न, मागे आपण उल्लेख केलेला होता, एक पेन ड्राईव्ह आपण दाखवला होता आणि योग्य वेळी तो पेन ड्राईव्ह मी समोर आणेल, ती योग्य वेळ केव्हा? लवकरात लवकर लवकरात लवकर निवडणुकीच्या पूर्वी. तर अनिल देशमुख स्पष्ट म्हणतायत की साक्षी पुरावे चांदीवाल आयोग समोर पूर्णपणे झालेले आहे. जरी न्यायाधीश चांदीवाल क्लीन चिट अशा शब्दप्रयोग करून त्या अहवालाचा उल्लेख करत नसले तरी साक्षी पुरावे झाले, आणि त्या साक्षी पुराव्यामध्ये माझ्या विरोधात कुठलाही तथ्य आढळलेला नाही असा त्यांचा दावा आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, वडविहिरा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.